हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी रेणुका राऊत. तर आज चतुर्थी आहे, गणेश चतुर्थी, आणि आम्ही ठरवलं होतं आम्ही भरपूर चतुर्थी म्हणजे भरपूर महिने झाला आम्ही चतुर्थीला मंदिरात जात नाही. सो आज आम्ही तिघही घरी होतो, माझे बहीण भाऊ आणि मी. सो आम्ही ठरवलं आम्ही आज जाऊयात. कुठं जायचंय पहिलं? बोल की कुठं जायचंय पहिलं? पहिलं पप्पा, मग पप्पा. ओके, म्हणजे पप्पाचे पप्पा. हा, आपले पप्पा कामाला. इथे हे सर्व स्टॉल्स वगैरे लागले. चतुर्थी असली की दर महिन्याच्या गणेश चतुर्थीला इथे चिंचवडच्या इथे सगळे असे स्टॉल्स वगैरे सगळं लागलेलं असतं. तिथे पोहोचल्यानंतर आम्ही बघितलं की ते मंदिराच्या साईडलाच एक पार्किंग एरिया, ते पूर्ण फुल होतं. आज चतुर्थी असल्यामुळे फार गर्दी होती प्रचंड. आणि मग प्रसादला पुन्हा मागे जावं लागलं गाडी पार्क करण्यासाठी. तोवरपर्यंत आम्ही आतमध्ये गेलो मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये. इथेही खूपच गर्दी होती, म्हणजे लाईक इथे एक ब्लड डोनेशन्स वगैरे कॅम्प्स चालू असतात आणि हे शेवटच्या लाईनपर्यंत लिटरली गर्दी एवढी वाढली होती. ब्लड डोनेशन चालू, जाऊ का मी पण? काय का तुझ्यात ब्लड आहे? मग आता लाईन एवढी मोठी असल्यामुळे आम्ही काय लाईनीत थांबायचा निर्णय घेतला नाही. आम्ही म्हटलं चला फक्त साईडला एक तिथे थोडंसं शेड आणि तिथे मंदिर अभिषेक वगैरे चालू असतात तिथे, आणि ही लाईन आहे, ही लाईन इथून असं मंदिरामध्ये जाते. तर म्हटलं तिथे जाऊनच आम्ही ते साईडला जाऊनच दर्शन घेऊन येईन. आणि हा मी व्हिडिओ काढला मग तिथे. चला गाईज, ग्रीन फ्लॅग काय ग्रीन फ्लॅग नाही. दर्शनाच्या रांगेत तर आम्ही उभे राहिलो नाही, कारण भरपूर वेळ जाणार होता तिथे. त्यानंतर मग आम्ही बाहेर येऊन इथे कंदी पेढे घेतले आणि मग ताबडतोब लगेच निघालो. गाडी प्रसाद फारच लांब लावून आला होता, त्यामुळे आता आम्हाला चालत चालत खूप लांबचा पल्ला गाठायचा होता. मग आम्ही निघालो. 50 कलरवाले 60 आणि मग मी इथे माझे बार्गेनिंग स्किल्स दाखवून इथे आम्ही मातीचा गल्ला घेतला, जो की खूप दिवसांपासून प्रसादला घ्यायचा होता. आणि मग तिथून पुढे आम्ही आलो धनेश्वरच्या मंदिरामध्ये, जे की महादेवाचं मंदिर आहे. आणि इथे पाय धुवून आतमध्ये जायची प्रथा आहे. सो ऑब्व्हियसली म्हणजे सगळ्याच मंदिरांमध्ये असते, पण इथे बाहेर त्यांनी पाटी लावली होती. मग पाय धुवून आम्ही आतमध्ये आलो. आणि इथं मंदिरात पाया पडायचं सोडून तुम्ही बघू शकता हे लोक कसे इथे टाइमपास मस्करी करताय. सांगितलं असता. नाही, बार्गशीष चालू आहे, शॉर्मा खातो ना गाडी का बार्गशीष. आम्ही हे घेऊन आलोय साईडने ग्रुनेशन. प्रसाद बोलतो हे 79चं आहे आणि त्यांना 89 रुपीज देऊन आला. प्रसाद बोलतो त्यांनी 1 रुपया परत नाही दिला. गरिबी गाईज, गरिबी. काळी दिसते मी ह्याच्यामध्ये. मेरी लाइफ में तो डार्कनेस आ गया गाइस, इसलिए मैं ब्राइट क्लोथ पहन रही हूँ. क्लोथ ब्राइट क्लोथ. देखो गाइस, मला वाटतं किती वेळ लावते, पण आपलंच सजावट चालू आहे. काही दिवसांनी मोकळी खाणार म्हशी बघत असते. तू सांगितलं हे तू आरतीच्याकडे गेलेला. आय लव्ह वॉफल गाईज, पण मला हे असं नाही खात. तर तुझं लोक समोर असलं दाखवत. खाणार नाही म्हणून बघा किती खाल्लं. सगळं हिनेच खाल्लंय माझं.
ही देत नाहीये ना आपल्याला, म्हणून मग आपल्याला अजून एक सांगितलं. आपलं तर खाऊ लागली ती, तिच्याच पैशाने दिले. काय गलिच्छ लोक. आता बघा, आता बघा, आता कशी देते. तसा मी क्यूट आहे ना. आमचं लय बोलला हा, मी क्यूट आहे ना. क्यूट आहे गायचा, सांगा कमेंट मध्ये. काय मी कटणं टाकायचं काय नको टाक. मी रियालिटी बोलतो. बोलू का? आता सांगशील लगेच माझ्या अकाउंट मध्ये किती पैसे. ओके बाय. नाही कुछ नाही माझं आलंय तरी पण ते पण घेऊन बसले बघा, निर्लज्ज पोरगी. आणि हिला सर्दी झालीये आणि हा ब्लॉग मम्मी बघणार आहे आता. सर्दी झाली आहे, कसं पितीये. मी नाही पित. तू पण पिलंय, तुला पण घेतलंय ब्लॉग मध्ये. हा दे मग आता माझं परत दे. चल परत मागू नको आता. बघा हा सांता क्लॉजला मी हलवून आले तर हा कसा हलतोय. मी त्याची स्पीड वाढवली आहे. हा स्वतः झालंय आमचं. मुकानीवाला क्यू नाही ते आता जायचे बस. खरं नाही. हिला इथं सोडायचं का मग. हा बघ तुझी गाडी आली तुला घ्यायला. कुठे तिची गाडी आली हिला घ्यायला. प्रसाद तिची गाडी आली तिला घ्यायला. गुड्डी अग आम्ही नाही नेणार तुला, तुझा तुझ्यासाठी आली. खूप मोठा जोक झालाय आणि ही ते टाकायला चालली होती. काय टाकायला चालली होती. लोक दिसते. ए जायचंय ना मॉल मध्ये. सनमुळं कुत्रा फोन. हा तर जोक ऐका गाईज. इथे टाकायला चालली होती पिऊन झाल्यावरती आणि ही पडली डस्टबिन मध्ये पडले नाही मी, म्हणजे पडणारच होती, थोडक्यात वाचली. कचरा म्हणलं नको, लय कचरा झाला. अजून एक्स्ट्राऑर्डिनरी कचरा नव्हता आम्हाला. सो आता आम्ही निघालोय फायनली. आता खूप फिरून हिंडून फिरून झालंय आमचं. हा सण आलेला मला आवडत नाही अजिबात. आणि आम्ही चाललोय घरी. सन किस नाही, सन डॅमेज. असे घाण शब्द वापरू नका माझ्या व्हिडिओ मध्ये प्लीज. ती बाई बघू गाडी चालवते. आणि मी आता सांगत होते इकडे चल राईटला, तरी ह्यांनी माझं ऐकलं नाही. लेफ्टला गाडी घातलीये आणि आता आलोय इथं कुठल्या तरी असल्या घाण रोडला. तिकडे जायचंय, तिकडे तर मारलं पाहिजे ना तुम्हाला दोघांना पण. हो आता मी सांगते तिकडे चला, नाही तर परत जिथून आलो तिथं जाईन आपण. ऐकत जावा जरा मोठ्या बहिणीचं. ऐकू नाही येणार एवढ्या लांबून तू काय बोलतो ते, म्हणून गप्प बस. तुझी गरज नाही. माझ्या पैशाचं खाऊन झालं ना आता, म्हणून आता मला उतरवतात. माझं न ऐकल्यामुळं ते बघा परत फिरून म्हणून चुकलं आता. काय संबंध. त्या महाटच्या रोडला गेला उतरू का थोडस. एवढं चांगलं नाहीये, तसं छोट्या पोरींसारख्या आहेत त्या. इकडे आपण गेलो होतो बघा. आता परत चाललो आपण. हे आहेत ताडगोळे. हे माझ्या बहिणीला खूपच आवडतात, म्हणून आम्ही इथे ते घ्यायला थांबलो. आणि ती इथेही उज्जत घालत बसली की तिला इथे खाऊन बघायचं आहे, कारण ते नरम देत नाही. इथंच चालू झाली आहे ही. तिला विश्वास नाही त्या भैयावर. ते भैया बोलतायत की नरम आहे, अच्छे से दे राहू. पण हिला खाऊनच बघायचं इथंच. कळलंय मला एकदा. असा विश्वास नाही. आणि हे आम्ही घेतलंय आणि एक तुझं संपलंय इथंच. हळूहळू घे म्हटलं तर एकदम 10च्या 5च्या स्पीडने घेतोय.
सुंदर दिसते फक्त सण नाही आला पाहिजे. तर आम्ही आता चाललोय. फायनली आम्ही आज ठरवलं आज काही झालं तरी आम्हाला किती उशीर झाला तरी आम्ही जाऊ तो एक व्हिडिओ तर नक्कीच. सर ना चल ना. इतना सुंदर लड़का देखा है गाइस, इतना लेकिन उसके साथ एक लड़की भी थी गाइस. इतना सुंदर. आणि जे ते फेमस झालेलं आहे ना टेडीज किचन ते इथं आहे. मी दाखवते तुम्हाला. खूप शांत वाटतंय इकडे. आम्ही आलोय केजू देवीच्या मंदिरात. इथे एक बंधारा आहे. फार फेस येतो इथं. हा प्रसाद आलाय गाडी लावून. प्रसाद उलट्या हाताने नसतं द्यायचं. तू का घेतला उलट्या हाताने? किती घाण झालंय बघ इकडं. कर मस्ती करून घे मस्ती करून. यू नेवर नो कधी पडू शकतो. म्हणजे ह्याला असं बोलायचं माझा फोन पडू शकतो. तर मी काय सांगत होते फोनवरती की भरोसा आहे तुझ्यावर नाही. अगोदर कोरोनाच्या आधी इथे गणपती विसर्जन व्हायचं. बट आता जसं कोरोना होऊन गेला तसं इथे तुम्ही बघितलं मी जसं दाखवतो खूप फेस वगैरे येतो पाण्याचा आणि प्रचंड खराब झाली आहे. खूप खूप घाण झालं आहे नदीमध्ये. त्यामुळे नदीच आहे नाही क्रॉस चेक तलाव वगैरे त्यामुळे आता बंद केलं आहे. आणि तिथे ते म्हणजे सगळीकडेच बंद केलं आहे आता. ऑलमोस्ट भरपूर ठिकाणी असं नाही गणपतीला विसर्जन. ते बघा तिकडे लांब लांबपर्यंत पण जे दिसत आहेत झाडं. एवढं जेव्हा पाणी येतो पूर वगैरे येतो तेव्हा हे पूर्ण भरून जातं. आता आम्ही परत निघालोय आणि आता आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहे. आम्ही काय ह्याच्यामध्ये गेलो नाही गार्डन मध्ये. हे बघ कुठे तू मोठी बात चलो तो येस तो आता आम्ही कुठेच जाणार नाहीये व्हिडिओ काढायला. मे बी नाही. आम्ही टिक्का लावला बघा सगळ्यांनी. कसं नाही माहिती पण आम्ही दोघींनी लावला. So yes, that's it for the video. Thanks for watching and bye. Like, comment आणि share करायला विसरू नका. Okay. Yes. Bye.